नमस्कार, मी डॉक्टर रंजना पाटील आज तुमच्यापुढे अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये गोल कसे सेट करावे हे मी तुम्हाला सांगितले होते। आता हे गोल सेट करताना आपण गोल सेट केल्यानंतर ते अंमलात आणताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणींवर कशा प्रकारे आपण मात केली पाहिजे म्हणजे आपल्याला आपले गोल अचीव करता येतील त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की गोल सेट कसे करायचे। त्यातला पहिली प्रायोरिटी आपण दिली होती हेल्थसाठी आणि हेल्थसाठी आपण एक गोल ठेवला होता की दररोज 10,000 पावलं स्टेप्स आपल्याला जायचं होतं। आता समजा हे गोल सेट करताना आपल्याला काही अडचणी येत असतील, मग या अडचणी कशा दूर करायच्या? तर आपला जो ब्रेन आहे हा ब्रेन एक सुपर कॉम्प्युटरची जेवढी पॉवर असते तेवढी पॉवर या ब्रेनमध्ये आहे, परंतु आपल्याला त्याची कल्पना नसल्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत नाही। तर सर्वप्रथम एक टिप मी तुम्हाला सांगणार आहे ती टिप म्हणजे आपण या ब्रेनला बरीचशी कामं सोपवून द्यायची आणि काही हॅबिट्स आपण त्याला सांगायच्या, त्याप्रमाणे ते बरोबर आपल्याकडून करून घेत असतो। आता उदाहरणार्थ जर 10,000 पावलं दररोज चालायचं हा माझा गोल मी ठरवलेला असेल, तर हा गोल अचीव करण्यासाठी मग ब्रेन आपल्याला प्रश्न विचारतो कशासाठी 10,000 पावलं दररोज चाललं पाहिजे? तर 10,000 पावलं का चालले पाहिजे? तर माझी शुगर कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, म्हणजे व्हाय, त्याच्या प्रत्येक व्हायला आपण उत्तर दिलं पाहिजे। का चालायचं? तर माझी शुगर कंट्रोलमध्ये आली। मग दुसरा प्रश्न आली पाहिजे। दुसरा प्रश्न मग ब्रेन आपल्याला विचारणार की तुमची शुगर कंट्रोलमध्ये का आली पाहिजे? तर मला फ्रेश वाटलं पाहिजे आणि माझी प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, त्यासाठी मला शुगर कंट्रोलमध्ये आलेली पाहिजे। मग आता तो अजून पुढचा प्रश्न विचारतो की तुमची प्रॉडक्टिव्हिटी का वाढली पाहिजे? तर प्रॉडक्टिव्हिटी वाढल्यामुळे मी माझे काम चांगल्या तऱ्हेने करू शकते, कमी वेळात जास्तीत जास्त काम मी करू शकते। मग तुम्हाला कमी वेळात मग पुढचा प्रश्न ब्रेन विचारणार का तुम्हाला तसं हवं आहे, कमी वेळात जास्तीत जास्त काम का करायचं आहे? तर मला चांगलं सुखी आयुष्य मला जगायचं आहे आणि त्यासाठी मला कमी वेळात जास्तीत जास्त काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त पैसा मला मिळवायचा आहे, प्रॉस्पेरिटी मला मिळवायची आहे, त्यासाठी मला दररोज 10,000 पावलं चाललं पाहिजे की निरोगी आयुष्य मला मिळेल आणि त्या निरोगी आयुष्यामुळे मला मिळालेली प्रॉस्पेरिटीमुळे जो पैसा मिळेल त्याचा आनंद उपभोगू शकेल आणि हे आनंदी आयुष्य जगण्यासाठीच मी या धरतीवर आलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला आपल्या ब्रेनला समजावून देता आलं पाहिजे की या गोष्टी मी का करते। दुसरं म्हणजे आपण एक 5 मिनिटाची हॅबिट त्याला द्यायची आहे। उदाहरणार्थ समजा माझा दुसरं गोल आहे की दररोज 1 तास अभ्यास करायचा। आता मेंदूला जर सांगितलं आता मी 1 तास अभ्यास करणार आहे, आपल्या या वयाच्या आपण विद्यार्थी दशेमध्ये काय त्यापेक्षा पण जास्त वेळ अभ्यास करू शकत होतो, परंतु या वयाच्या या टप्प्यावर आपण नाही एवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन होत। मग काय करायचं, त्याला फक्त 5 मिनिटाची त्याला लालच दाखवायची की 5 मिनटं फक्त तू हे काम कर, तुला जर आवडलं तर अजून तू पुढे करू शकतो आणि मग त्यांना काही रिवॉर्ड्स द्यायचे। उदाहरणार्थ समजा जर तू आता हे 5 मिनटं समजा एक व्हिडिओ बनवला, आता समजा माझं एक गोल आहे तर त्यामध्ये कंटेंट क्रिएशन आहे, तर मग त्यामध्ये व्हिडिओ तयार करायचा किंवा एखादी PPT तयार करायची किंवा एखादं पोस्टर तयार करायचं, तर 5 मिनटं जर तू हे केलं तर मी तुला 10 सॉन्ग ऐकायला देणार, हिंदी सॉन्ग किंवा मराठी सॉन्ग तुला जे आवडतील ते सॉन्ग। मग तो ब्रेन तयार होतो, म्हणजे एक प्रकारची लालूच त्याला द्यायची की तुला मी काहीतरी रिवॉर्ड देणार आहे, पण तू आधी हे काम केलं पाहिजे। तर मी सुद्धा हेच करते की 10 सॉंग्स हिंदी सॉंग्स मला ऐकायचे असेल, त्यासाठी एक व्हिडिओ तयार करावा लागेल। तर अशा प्रकारे आणि हा आपला जो त्याला दाखवलेली जी लालूच आहे तर तो फॅक्टर खूप काम करतो आणि आपण त्यानुसार काम करायला लागतो। माझं हे कंटेंट क्रिएशनसुद्धा त्यातलाच एक भाग आहे। तर अशा प्रकारे मग त्याला काही रिवॉर्ड्स द्यायचे असतात, काही प्रलोभनं त्याला द्यायची असतात आणि मग ते काम करतो। तर अशा प्रकारे मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही ऐका
ऐकल्याबरोबर तुम्हीसुद्धा तुमचे गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग मिळाला असेल तर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या जीवलगांना, तुमच्या मित्रमंडळींना, आप्तेष्टांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा व्यक्त करून इथेच थांबते. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.